हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. आज आहे आठवड्याचा दुसरा दिवस म्हणजे ट्यूसडे. आज मी सक्षमच्या ब्रेकफास्ट टिफिनसाठी बनवणार आहे कोबीच्या वड्या. कोबीच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे एक फ्रेश असा कोबी. कोबीची जी बाहेरची पाने आहेत ती सर्व काढून घेतली आहेत आणि त्यानंतर त्याला कट करून घ्यायचं आहे. बरोबर मधोमध कट करून घ्यायचा आहे आणि एक एक भाग किसणीने बारीक किसून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही कोबी छान किसून घ्यायचा आहे. कोबीच्या वड्या बनवताना हेच एक मेहनतीचं आणि महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे कोबी किसून घेणे. या ठिकाणी मी अर्धा भाग कोबीचा किसून घेणार आहे आणि उरलेला अर्धा भाग हा चॉपरने कट करून घेणार आहे. चॉपरमध्ये कट केल्याने कोबीचे एकदम छोटे छोटे पीसेस होतात. लगेचच एक परात घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण क्रश केलेला कोबी आणि त्याचबरोबर किसलेला कोबी टाकून घ्यायचा आहे. हे दोन्ही कोबी परातीमध्ये घातल्याच्या नंतरून आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे 1 वाटी भरून बेसन पीठ आणि त्यानंतर घालायचं आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातल्याने आपली कोबीची वडी छान कुरकुरीत होणार आहे. त्यानंतरून यामध्ये घालायचं आहे अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट. थोडंसं जिरं घालायचं आहे आणि त्याचबरोबर घालायची थोडीशी मिरची पावडर. तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि त्यानंतरून घालायचा आहे अर्धा चमचा ओवा, पण तो हातावरती कुस्करून घ्यायचा आहे आणि नंतरूनच घालायचा आहे. हातावर क्रश केल्याने त्याचा फ्लेवर वडीमध्ये छान उतरतो. यानंतर यामध्ये घालायची थोडीशी कसुरी मेथी, तीही हातावरती कुस्करून घालायची आहे. लगेचच घालायचं आहे 1 चमचा तूप किंवा या ठिकाणी तुम्ही तेल घातलं तरीही चालेल. आपण टाकलेल्या सर्व वस्तू एकदम एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि आता यानंतर आपण याचा एक डो बनवून घेणार आहोत. डो बनवताना आपण अगोदर या ठिकाणी पाण्याचा वापर अजिबात करणार नाहीयेत. कोबी चांगच्या पाण्यामध्येच आपण या ठिकाणी सर्व वस्तू मिक्स करून घ्यायच्या आहेत. पाणी टाकण्याची घाई अजिबात करायची नाहीये, कारण तुम्ही पाहू शकता कोबीलाच कितीतरी पाणी सुटलेलं आहे आणि या ठिकाणी अर्धा डो त्यामध्येच बनवून झालेला आहे. अगदी सुकं वाटत असेल तर थोडासा एक पाण्याचा शिंतोडा घालायचा आहे आणि डो बनवून घ्यायचा आहे. नेहमीच कोबी फ्लावर बघून नाक मुरडणारा माझा सक्षम कोबीच्या वड्या आरामात खातो. कोबीच्या वड्या हा एक हेल्दी आणि टेस्टी असा ऑप्शन आहे मुलांच्या टिफिनसाठी. मी प्रत्येक ट्यूसडेला एकतर कोथिंबीर वडी नाहीतर मग कोबीच्या वड्या सक्षमच्या टिफिनसाठी बनवून देते. अशा कोबीच्या वड्या तुम्ही जर तुमच्या मुलाच्या टिफिनला बनवून दिल्या तर नक्कीच टिफिन हा रिकामा घरी येईल, गॅरंटेड. एक वेळेस लंच टिफिन तरी सोपा असतो की चला भाजी पोळी दिली, काम संपलं. पण ब्रेकफास्ट टिफिनचं जरा टेन्शनच असतं की रोज काय द्यावं, ते पण हेल्दी आणि टेस्टी असं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही छान डो बनवून घ्यायचा आहे आणि तो तेलाने ग्रीस करून ठेवायचा आहे. लगेचच एक चाळणी घ्यायची आहे आणि ती तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायची आहे. तुम्ही कोबीच्या वड्या कुकरमध्ये पण वाफलून घेऊ शकता, पण चाळणीमध्ये सुद्धा एक अगदी 10 मिनिटामध्ये त्या रेडी होतात वाफलून. त्यामुळे या ठिकाणी मी चाळणीच वापरणार आहे. आपण बनवलेला डो अजिबात रेस्ट करायला ठेवायचा नाही आहे. लगेचच पुढची स्टेपला सुरुवात करायची आहे, कारण कोबीला पाणी सुटतं आणि डो पातळ होतो. त्यामुळे लगेचच पुढच्या क्रियेला सुरुवात करायची आहे. आपण बनवलेल्या डोचे छोटे छोटे पीसेस कट करून ते चाळणीमध्ये एक एक करून ठेवून द्यायचे आहेत. चाळणीमध्ये ठेवताना ते थोडेसे दूर ठेवायचे आहे, कारण ते एकत्र होतात नंतरून. मग बनवलेले रोल एकदम पातळ असले पाहिजेत, कारण ते मग लवकर वाफलून जातात 10 मिनिटामध्ये. सर्व बाजूंनी चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत हे आपले रोल. लगेचच एक कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि कढईमध्ये टाकायचं आहे पाणी. पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच आपण त्यावर ठेवायची आहे चाळणी आणि त्यावरून ठेवायचं आहे झाकण आणि एक 10 मिनिटं त्याची वाफ काढून घ्यायची आहे. एक साधारण 10 ते 12 मिनिटामध्ये आपली कोबी वडी वाफलून जाणार आहे.
पहा 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपण यावरून आता झाकण काढून बघणार आहोत की आपली कोबी वडी वाफरली आहे किंवा नाही. झाकण काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या चाकूच्या सहाय्याने किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने चेक करून बघायचं आहे की आपली कोबी वडी वाफरली आहे किंवा नाही. जर पीठ वाफरलं असेल तर आपला चाकू एकदम क्लीन निघतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही अगदी अशाच पद्धतीने चेक करून बघायचं आहे. तुम्ही पाहू शकता माझा चाकू अगदी क्लीन निघाला आहे, म्हणजेच माझी कोबी वडी अगदी छान पद्धतीने वाफरली गेली आहे. यानंतर एक एक कोबी वडी सेपरेट करायची आहे आणि तुमच्या आवडत्या पीसेसमध्ये कट करून घ्यायची आहे. पहा चांगली वाफरल्या गेल्यामुळे आपली कोबी वडी अजिबात तुटत नाही आहे मध्येच. अशाच पद्धतीने सर्व कोबी वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि लगेचच गॅसवरती ठेवायची आहे कढई आणि कढईमध्ये घालायचं आहे तेल. तुम्ही या कोबी वड्या शॅलो फ्राय केल्या तरीही चालेल किंवा तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. मी या ठिकाणी डीप फ्राय करत आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती त्या क्रिस्प येऊपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. कोबी वड्या तळून झाल्यानंतर लगेचच मी माझ्या सक्षमचा टिफिन भरायला घेणार आहे. टोमॅटो सॉस किंवा कोथिंबीरीच्या चटणीसोबत तुम्ही या कोबीच्या वड्या सर्व करू शकता. Thank you for watching my video. Like and subscribe to my YouTube channel. Thank you.